रामटेक येथील जामा मस्जिद ट्रस्ट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ट्रस्टच्या कामकाजात आर्थिक अनियमितता, गैरपंजीकृत समितीद्वारे कारभार आणि वक्फ बोर्डाच्या निष्क्रियतेचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे स्थानिक मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली आहे. रामटेक येथील जामा मस्जिद ट्रस्ट संदर्भात जमात-ए-रामटेक या नागरिकांच्या गटानं गंभीर आरोप करत प्रेस नोट जारी केली आहे. या प्रेस नोटनुसार 2016 पासून ट्रस्टचा कारभार एका गैरपंजीकृत समितीकडून चालवला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित समितीची वक्फ बोर्डाकडे कोणतीही अधिकृत नोंद नसल्याचाही दावा करण्यात आला आहे. याशिवाय अस्तित्वात नसलेल्या मदरशाच्या नावानं पुस्तिका छापून समाजाकडून निधी गोळा करण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. तसंच जमा झालेल्या निधीचा कोणताही पारदर्शक हिशोब समाजासमोर सादर करण्यात आला नसल्याचंही म्हटलं आहे. प्रेस नोटमध्ये काही सदस्य आणि मौलानांवर समाजातील नागरिकांशी गैरवर्तन आणि फसवणुकीचेही आरोप करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणात अनेक वेळा तक्रारी करूनही वक्फ बोर्डाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान या आरोपांवर संबंधित समिती किंवा वक्फ बोर्डाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. जमात-ए-रामटेकनं प्रशासनाकडे स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी, आर्थिक व्यवहारांचे ऑडिट, गैरपंजीकृत समिती बरखास्त करणे आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता या गंभीर आरोपानंतर प्रशासन आणि वक्फ बोर्ड कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. रामटेक जामा मस्जिद ट्रस्ट प्रकरणात पुढे काय घडामोडी होतात यावर आमची विशेष नजर राहणार आहे. जनमत लाईव्हसाठी प्रदीप बॅनर्जी यांची रिपोर्ट, नागपूर. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.